खडसेंची घर वापसी, पुन्हा भाजपात प्रवेश। भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। राज्यातल्या नेतृत्वासोबत दिलजमाई होणार। ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी अमित भाईंशी आहे, तर आता त्यांच्यापुढे मी थोडं जाणार आहे। पक्षाने आम्हाला कळवलेलं नाही, पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस त्यांचंही आम्ही स्वागतच करू। भाजपाचं उत्तर महाराष्ट्राचं गणित सुटणार। भाजपमधले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहेत। खडसेंसाठी भाजपनं पुन्हा दरवाजे उघडले। भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि याबाबत भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत माझी चर्चा झालेली आहे। आता माझा जो भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश आहे तो काही दिवसामध्ये करावा असा माझा प्रयत्न आहे। तब्बल 40 वर्ष खडसे भाजपात होते, मात्र राज्यातल्या नेतृत्वासोबत खडसेंचे खटके उडाले। पक्षातून साईडलाईन करत असल्याच्या घटना, खडसेंवर झालेले आरोप यामुळे कंटाळून खडसेंनी भाजप सोडत 23 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादीची वाट धरली। त्यानंतर राज्यातल्या भाजप नेतृत्वावर टीका करण्याची एकही संधी खडसेंनी सोडलेली नाही। जयंतराव मला बोलले की ते ईडी तुमच्या मागे लागेल ना। मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल। लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे। खडसेंची घर वापसी होत असली तरी काही नेते मात्र त्यांच्यावर खुश नाही। मला वाटतं जो दिवा विझलेला आहे त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा 7 लोकांची त्यांच्याकडे तर नाहीये। ते दूध डेअरीचे चेअरमन होते, त्याच्याकडे एक त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये। आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली। त्याची बँक होती ती सुद्धा त्याच्याकडे काय राहिलेलं आहे? वरच्यांची इच्छा। आता ते डायरेक्ट त्याचा संबंध, ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी अमित भाईंशी आहे, तर आता त्यांच्यापुढे मी थोडं जाणार आहे। तर भाजप अधिकृतरित्या जेव्हा खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत कळवेल तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत करू अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तरी देखील त्या ठिकाणी त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाहीये। त्यामुळे अजून अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवलेलं नाही, पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस त्यांचंही आम्ही स्वागतच करू। खडसेंनी 40 वर्ष भाजपमध्ये काम केलं। तिथून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले खडसे 40 महिन्यांमध्येच पुन्हा स्वगृही परततात। राज्यातल्या काही नेत्यांवरच आरोप करत खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती, मात्र खडसेंनी कधीही मोदी, शाह किंवा केंद्रातल्या भाजप नेत्यांवर टीका केली नव्हती। पक्षातल्या ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा चुचकारण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहेत। पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय, तसंच खडसेंनाही पुन्हा भाजपात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जळगाव लोकसभेसाठीही भाजपला खडसेंची गरज आहे। जळगाव उत्तर महाराष्ट्रातला महत्वाचा असा मतदारसंघ राहिलाय। जळगाव आणि रावेरमध्ये शिवसेना भाजप युतीचंच प्राबल्य राहिलंय। जळगाव जिल्ह्याच्या या दोन्ही जागा खडसेंच्या मदतीशिवाय जिंकणं भाजपला थोडं जिकरीचं होतं, कारण खडसेंच्या पाठीशी लेवा मराठा समाज आहे। जळगावमध्ये लेवा मराठा समाजाचं मतदान निर्णायक मानलं जातं, त्यामुळे खडसेंच्या पाठीशी असलेल्या या वोट बँकेचा फायदा भाजपकडून घेतला जाऊ शकतो। जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार यासह राज्यातील काही मतदारसंघात खडसेंचा थोडाफार प्रभाव आहे। त्यासोबतच सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना रावेर लोकसभा मतदारसंघात विजयी करण्यासाठी भाजपनं पुन्हा खडसेंसाठी दरवाजे उघडलेत अशी चर्चा आहे। तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करत जळगावच्या राजकारणावरची आपली पकड नाथाभाऊ कायम ठेवणार का, याचा निर्णय काही दिवसातच होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।